बाया, इकडे बघ. इथं टॉवेल टाकलाय, त्याच्यावरती चिवला झोपवलंय आणि इथं तिने स्वतःचं ब्लँकेट टाकलंय आणि त्याच्यावरती झोपलीये. का माहिती तुम्हाला? कारण की आज मी दोन्ही पण गाद्या आहेत ना बाहेर सुकायला टाकून दिल्या आहेत आणि बेडशीट वगैरे सगळं धुवून काढूया म्हटलं. इथं दोन्ही गाद्या वाळायला टाकल्या, ब्लँकेट पण धुवून काढलंय आणि त्यानंतर परत मशीन बऱ्याच दिवसापासून ना माझ्या सुकवलेल्या नव्हत्या तर खूप खराब झाल्या होत्या, म्हणून म्हटलं पहिल्यांदा त्यांना सुकून घेऊया. आणि इथं त्यामुळं मग आमच्या मॅडमला झोपायला जागा नाहीये आणि त्या इथं झोपतायत, हो ना. तर असं काहीच आहे आमचं आजचं प्लॅनिंग. हे पडदे काढायचं पण प्लॅनिंग आहे आणि त्यानंतर ही रूम अशी आमची मोकळी झाली आहे. तर इथं मस्त अशा 2 गाद्या असतात, आता पूर्ण मोकळी आहे, तिला पुसून वगैरे काढायचं बाकी आहे, हो ना. हा हाय गाईज, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर काल भैया ट्रेनिंगला गेलेला आहे आणि तो 3 दिवस काही येणार नाहीये, पुण्याला गेलेला आहे. त्यामुळे मग मी आज विचार केला का आपण जे आपले ब्लँकेट आणि गाद्या वगैरे आहेत ना त्या सगळ्या रूम मधून बाहेर काढूया. ब्लँकेट सकाळी धुवून टाकलं, मशीन लावून दिलं होतं आणि गाद्या पण सुकायला टाकून दिल्या. खूप दिवसापासून ना त्या गाद्या तशाच पडल्या होत्या, तर म्हटलं चला आम्ही खाली अंथरून ठेवत असतो तर मग त्या पण सुकायला घालायच्या होत्या. आणि 3 दिवस भैया नाहीये तर मग त्याचा बेड पण रिकामा आहे, ही गादी पण असेल आणि मग हॉलमध्ये पण गाद्या आहेत तर ऍडजस्ट होऊन जाईल म्हटलं. त्यासाठी मग त्या गाद्या वाळायला टाकून दिल्यात आणि त्याच्यावरची बेडशीट वगैरे पण धुवायची. पूर्ण स्टँड वरती ब्लँकेट टाकलंय तर मग आता आहे ना कपडे सुकत घालायचे. थोडंसं ऑप्शन चालू आहे माझं की कुठं सुकत घालावं कपडे, तर म्हटलं ब्लँकेटच्या खाली घालूया आपण. त्यानंतर ब्लँकेट तर लवकरच सुकतं, जेव्हा मशीन मध्ये धुतलेलं असतं ना तेव्हा कपडे पटपट सुकून जातात. तर मग ब्लँकेट दुपारपर्यंत सुकून जाईल आणि त्यानंतर म्हणजे काही बाकीचे कपडे आहेत आपले रेग्युलर यूजचे ते पण सुकल्या जातील. आणि आज माझ्या शाऊचं काय चाललंय ते सांगते तुम्हाला. श्रावा बसली लायांचा डबा घेऊन, का माहितीये? कारण की ती उठली 10 वाजता आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, पोहे बनवले आणि यामध्ये मला जवळजवळ 11:30 झाले. मग प्रमाणापेक्षा जास्त भूक लागली आणि राग पण आला आईचा आणि म्हणून मग आम्हाला काहीच नाही खायचं, फक्त लाह्या खायच्या आहेत. आणि प्रमाणापेक्षा जास्त रडत पण होती, आईसोबत बोलत पण नव्हती. आत्ताशी थोडीशी नॉर्मल झालीये, थोड्याशा लाह्या खाल्ल्यात, पोट भरलंय. सो पोहे खायचे का? पोहे खाते का? पोहे खा ना बाळा, पोहे भेळ खाते आणि लायला मी भेळ म्हणतो. आता जोपर्यंत आमचं भेळचं नाटक संपत नाही ना तोपर्यंत आम्ही काही दुसरं काही खाणार नाहीये. तर म्हटलं चला तिला थोड्या वेळ लाय खाऊन देऊया आणि एका स्टेजला ती काही खेळायच्या वगैरे नादी लागली की मग आपण ना ते थोड्याशा लपून ठेवूया, म्हणजे मग तिला दुसरं काही करता पण येईल. आता पोहे करायचं कारण पण असं ना की मला करायच्या होत्या कोथिंबीरीच्या वड्या, वड्यांना बराचसा टायमिंग लागतो. तर म्हटलं चला तिच्यासाठी तोपर्यंत पोहे करूया आणि पोहे वगैरे खाऊन 1-1.5 तासामध्ये मग आपल्या वड्या होऊन जातील कोथिंबीरीच्या आणि मग आपण खाऊयात. तर म्हणून मॅडमला राग आलेला आहे. आज म्हटलं चला पडदे पण धुवून घेऊया. तर पडदे काढायचे आणि आमच्या आहे ना हॉलमध्ये इथं 2 पडदे, इकडच्या साईडचा एक होता तो मी काढलाय, त्यानंतर इथं एक आहे आणि ह्या बाजूला एक आहे, असे 5. आणि त्यानंतर भैयाच्या बेडरूम मध्ये एक पडदा आहे या साईडला, त्या साईडला, तर तो एक काढायचा आहे. एवढे पडदे काढून आहे ना ते पण धुवायला टाकायचे. तर म्हटलं ते पण भिजायला घालून देऊया, जवळजवळ 6 महिने झाले त्यांना धुतले नाही, तर ते पण धुवायचे आहेत आणि त्याची पण मशीन लावून देते, म्हणजे आज बरंचसं काम माझं होऊन जाईल. आता दिवाळी जवळजवळ 8 दिवसावर आलेली आहे आणि दिवाळीची क्लिनिंग तर मी काही अजून केलेली नाहीये, नवरात्रीच्या आधी केली होती, पण आता दिवाळीला परत एकदा करणं गरजेचं आहे. पण मी यावेळेस असं ठरवलंय की घरी जायचंय आम्हाला दिवाळीसाठी. 8 ते 15 दिवस जाऊ असं प्लॅनिंग आहे आमचं. आणि 8 ते 15 दिवस जर घर बंद असलं ना तरी पण तेवढीच धूळ येते, कुठून येते माहीत नाही, पण धूळ तर तेवढीच येते आणि घर पुन्हा परत तेवढं खराब होतं. त्यापेक्षा मग आपण वरती क्लिनिंग आता करून घेऊया सणासाठी आणि त्यानंतर मग गावावरून आलं की आपण परत एकदा डीप क्लिनिंग करूया असं माझं तरी प्लॅनिंग आहे. पण हे पडदे ना जवळजवळ 6 महिने झाले मी काही वॉश केलेले नव्हते, कारण की 6 महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये काही एवढा धुळीचा प्रॉब्लेम होत नव्हता. सो 6 महिन्यापूर्वी वॉश केले होते. तर म्हटलं चला आज आपल्याकडे थोडासा टायमिंग आहे ना तर तेच काढूयात आणि वॉश करून घेऊयात. आणि त्याचा पण ना इश्यू असा आहे की ते इतके पॅक लागलेले आहेत ना ते पूर्ण पकडीने खोलावं लागतात, 2-3 नट आहेत त्याला,
तेवढे, तेव्हा कधी ते निघतात आणि हा सगळा कुटाणा करायचा कंटाळा येतो ना, म्हणूनच मी ते काढत नव्हते. पण आज म्हटलं चला मनावरती घेऊयात आणि काढूयात. आणि श्राऊ पण कशी पडद्यासोबत खेळत असते कंटिन्यू त्यांना घेऊन, तर मग धुळीचा नको तिला पण त्रास व्हायला, त्यामुळेच मग मी ते काढायचं काम करू राहिले. दुसरी गोष्ट अशी ना की हे पडद्यांचं झालेलं असं आहे की आम्ही इथं आलो होतो ना राहायला, तेव्हा इथं खेळा पण ठोकलेला नव्हता, त्यामुळे मग सगळं आम्ही ड्रिल मशीन वगैरे आणून हे खेळ ठोकलेले आहेत. पण आमच्याकडनं काही प्रॉपर झालेलं नाही आहे ते, त्यामुळे मग असे थोडेसे तुम्हाला होल पण दिसत असतील. दुसरी गोष्ट अशी आहे का ते थोडेसे ढिल्ले पण बसलेले आहेत, त्यामुळे मग पडायची पण भीती वाटते, त्यामुळे प्रॉपर लक्ष देऊनच ते काढावे लागतात. तर पडदे तर मी काढून घेतले आणि इकडच्या साईडचा आता आहे ना मधला पडदा काढते. हा जो पडदा आहे ना तो हॉल आणि किचनच्या मध्ये आहे, जरा स्पेस जास्त आहे म्हणून आम्ही लावला होता. पाहुणे वगैरे आले तर मग तिथं लावायला बरं पडतं, पण आम्ही तसं काही लावत वगैरे नाही, फक्त शो म्हणून ठेवलेला आहे तिथं. पण तो छान दिसतो, त्याने ना लुक छान येतो हॉलचा. हॉलमधून जेव्हा किचन बघतो तेव्हा किचनमधून जेव्हा हॉल बघतो ना तेव्हा खरंच खूप छान दिसतं आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन या व्हाईटला ना आणखीनच सुंदर दिसतं. तर यांच्या कॉलेजचा कार्यक्रम होता नाशिक चॅप्टर म्हणून, ॲल्युमिना होता, तर त्यांना ती बॅग भेटली आहे. आता चला तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतेच मी त्या बॅगमध्ये ॲक्च्युली त्यांना काय भेटलेलं आहे. पण आधी हा पडदा काढून घेते, म्हणजे मग माझं निम्मा अर्ध काम होऊन जाईल. एकदा मशीन लावून देते, त्यानंतर मग निवांत तुम्हाला दाखवते काय काय आहे त्यामध्ये. इथले पडदे काढून टाकले, रूम एकदम मोठा मोठा दिसतो, म्हणजे हॉल असं वाटतंय की भरपूर मोठा आहे. तर इतके मोठी मोठी साईज दिसू राहिली ना, आणि असं छान पण नाही वाटत आहे. पडदे असल्यावर खरंच छान वाटतं, हो ना. तिला काही समजत नाही तरी पण हो म्हणते. तर हे बघा पूर्ण मोकळं मोकळं, आणि ते काही नाही थोडेसे सुकले आणि लावून दिले ना तरी पण मग ते आपोआप हवेने सुकून जातात. जाळीवरती बी ब्लँकेट सुकायला घातलं होतं कपड्याच्या, त्यामुळे मग रेग्युलर यूजचे जे कपडे आहेत ना ते घालायला काही जागा राहिलेली नाहीये. म्हटलं चला त्याच्या खाली आपण कपडे सुकायला घालूया, जेणेकरून मग ब्लँकेट जरा लवकरच सुकर, आणि नाही जरी सुकलं तर ते खुर्चीवर वगैरे टाकून देऊया. आणि बाकीचे कपडे उद्या सुकले तरी पण काही प्रॉब्लेम नाही. सो असं काहीतरी प्लॅनिंग आहे. आणि आता मी पूर्ण कपडे सुकायला टाकून दिले ब्लँकेटच्या खालीच. 2-3 दिवसापूर्वी ना यांचा व्हॅमनिकॉमचा एक कार्यक्रम होता, म्हणजे त्यांच्या कॉलेजचा. आम्ही गेलो पण होतो कॉलेजला, तुम्हाला ते शेअर केलं होतं मी. त्याच कॉलेजचा एक कार्यक्रम होता आणि तिथे त्यांना गिफ्ट्स भेटले. त्यांनी ते ओपन केले होते. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात काय काय त्यामध्ये. मी पण नव्हते बघितले, तर ते मी ओपन करते आणि तुम्हाला पण दाखवते त्यामध्ये काय काय. यामध्ये ना हा बॉक्स आहे व्हॅमनिकॉमचा, आणि त्यामध्ये ना हा एक बॉक्स आहे त्यामध्ये. त्या बॉक्समध्ये ना बॉटल आहे व्हॅमनिकॉमची. व्हॅमनिकॉम म्हणून आहे बघा, छान असं नाव कोरलेलं आहे. आणि त्यामध्ये ना बॉटल नाही, थर्मस आहे आय थिंक, त्याला जाळी पण आहे, छान एकदम क्वालिटी वगैरे. तर थर्मास नव्हता आमच्याकडे, बॉटल तशा भरपूर झालेल्या होत्या, पण थर्मास नव्हतं. तर ठीक आहे, मस्त थर्मास आहे. मागच्या वेळेस पण पेन ठेवायचं एक होतं, खूप छान भेटलेलं होतं. त्यानंतर बुक आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं विंग्स ऑफ फायर. हे पण मला ना बऱ्याच दिवसापासून वाचायचं होतं, पण काही भेटलंच नव्हतं. आता भेटलंय तर एकदा नक्कीच वाचल. आणि हे ना त्यांनी कपाटामध्ये नेऊन ठेवलं होतं, जेणेकरून मग त्यांना वाचता येईल, शव फाड वगैरे नाही म्हणून. मला पण जेव्हा टाइम भेटला ना तेव्हा नक्कीच हे बुक वाचणार आहे, कारण की आमच्या शाळेमध्ये ना बऱ्याच वेळेस सांगितलं होतं या बुकबद्दल, आणि वाचणं काही झालेलं नाही. तर हे एकदा वाचून घेऊया. त्यानंतर यामध्ये हा एक पेन आहे, हा पण व्हॅमनिकॉमचा आहे, हा पण खूप गोड आहे. मस्त असं व्हॅमनिकॉमचं नाव आहे त्यावरती, छान दिसतंय तो पण, त्यांच्यासाठी स्पेशल. आणि ॲल्युमिनियमचं एक कार्ड, बस एवढंच आहे. पॅकिंग वगैरे छान आहे पण त्याची. तर चला हे ठेवून देते आणि त्यानंतर मग बाकीचं कामावर घेते. हा झाडू आहे ना बऱ्याच दिवसापासून एकदम बारीक होऊन गेला, आणि झाडायला ना खरंच इतका त्रास होतोय ना, पूर्ण असं वाकून झाडावं लागत, कंबर पण जाम होतच होतंय. झाडायचा पण खूप कंटाळा येतो, कारण बराच टायमिंग लागून जातो.
आता झाडूचं माझं असं चालू आहे ना की 8 दिवसांनी दिवाळी आणि तेव्हा आपण घेणारच आहे पूजेसाठी, तर मग तेव्हाच घेतलेला वापरू, आता एक्स्ट्रा कशाला घ्यायचा. त्यामुळं पण थोडंसं दाखवायचं काम चालू आहे की 8 दिवस थांबूयात, मग पूजेला घेतला की तो वापरला जाईल. नाहीतर मग एक्स्ट्रा घेतला की मग वर्षभर तो तसाच पडतो आणि वापरला काही जात नाही, लवकर खराब पण होत नाही. त्यामुळं पण असंच ॲडजस्ट करू राहिले मी. आणि दुसरी गोष्ट ना, मॉपचा पण दांडा तुटला आहे, तो तर मला आणावाच लागणार आहे मॉप नवीन. तर बघूयात, तो घेऊन येते आणि मग झाडूचं थोडंसं राहून देते. तर सौ उठलायच्या आधी मी काहीतरी बनवून ठेवायला पाहिजे होतं. ती उठल्यानंतर मग बनवू असं म्हटलं, थोडंसं कंटाळा केला होता. आणि त्यामध्ये ना तिचं खरंच खूप हाल झाले आज माझ्यामुळं. बिचारीने काही खाल्लं पण नाही आणि दिवसभर ती लायांवरती राहिली. आता लाया खाऊन खाऊन पण किती खाणार आहे. दुसरं काही खाय म्हटलं तर ते पण ती खात नव्हती आणि तिच्यासाठी काही बनवलं नाही. तिला भूक लागून गेली आणि त्यानंतर मग तिची पण काही इच्छा राहिली नाही खायची. तर माझी चुकी झाली यामध्ये. मी असं नव्हतं करायला पाहिजे, तिच्यासाठी काहीतरी आधी बनवून ठेवायला पाहिजे होतं. तसं तर रोजचं ते आपलं कामच असतं, ते आपण करून ठेवायला पाहिजे. एखाद दिवशी जर असं हलगर्जीपणा केला ना, तो नक्कीच आपल्याला भोवतो. तर बिचारी रडून रडून झोपी गेली आहे. झोपत पण नव्हती, बळच झोपी लावली की बाळा तू थोड्या वेळ झोप, मी मग काहीतरी बनवते. त्यानंतर मग तुझं लायांचं थोडंसं तिचं वेळ कमी होईल की लाया खायच्या आहेत, तर लाया ठेवून देईल आणि त्यानंतर दुसरं काहीतरी खाईल ती, म्हणून तिला झोपी लावलं. तोपर्यंत काहीतरी बनवून घेते म्हटलं. पण असं मी परत नाही करणार. बिचारी ना खरंच खूप रडली आणि रडून रडून झोपी गेली आहे. परत असं नको व्हायला माझ्याकडून. असं गुणी लेकरासारखं झोपी गेले. आणि दुसरा प्रॉब्लेम हा झाला की मी गाद्या बाहेर टाकल्यात सुकायला आणि तिला रोज त्या गाद्यांवर झोपायची सवय. तिला पण असं झालं होतं ना, झोपायचं कसं, कुठं झोपायचं, त्यामुळे पण ती थोडी चिडचिड करत होती. म्हणजे तिला सगळं असं एकाच वेळेस झालं की झोपायला पण जे पाहिजे ते नाहीये किंवा खायला पण जे पाहिजे ते नाहीये. आणि यामुळेच मग तिची जास्त चिडचिड झाली. पण पुढच्या वेळेस ना नक्कीच तिच्यासाठी काहीतरी छान बनवून पण ठेवल. आणि ह्या गाद्या पण 2 दिवसात सुकल्या की मग आमच्या बेडरूम मध्ये घेऊन जाते. बाहेरच्या बेडवरची जी गादी ना ती पण आहे ना थोडीशी हलकी आहे, ती उचलती, तर तिला पण उचलून ना डायरेक्ट आमच्या बेडमध्ये नेऊन टाकते खाली, जेणेकरून मग रात्री पण आम्हाला झोपायला बरं होईल. तसं पण ती पडायचं पण काही टेन्शन राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होऊन जाईल की उद्या दुपारी पण ती मला काही त्रास देणार नाही. सो ते काम आधी करून घेते मी. आणि तिला खायला काय बनवा हा विचार चालू होता, पण आता तिच्या आवडीचं काहीतरी बनवते. आता आहे ना, कोथिंबीरीच्या वड्या थोड्याशा बाजूला ठेवल्यात आणि मेथीचा पराठा बनवायला घेतलाय. मेथीचा पराठा हेल्दी पण असतो आणि लहान मुलांना भाज्या देणं पण गरजेचं आहे. आता तिच्यासाठी तर हेल्दी आणखी गरजेचं झालेलं आहे. त्यामुळं मस्त गरमागरम मेथीचे पराठे बनवलेत. आता पहिल्यांदाच बनवलाय तिच्यासाठी, खाती का नाही तो वेगळा प्रश्न आहे, पण मला असं वाटतंय की ती खाईल आवडीने, कारण की ती मेथीची भाजी आणि चपाती थोडीफार खात असते. तर मग पराठामध्ये पण खाईल या प्लॅनिंगनं बनवले. 2च बनवते, बघूयात. खाल्ले तर आहे, नाही खाल्ले तर मग दुसरं काहीतरी परत एकदा बनवावं लागेल. पण तिच्यासाठी असं गरमागरम काहीतरी बनवलं ना तर मला पण छान वाटतं आणि ती पण गरम गरम असलं की मग आवडीने खाते. छान आहे का? खुश होऊन घेऊन तर गेली आहे. बघूया आवडतोय का नाही. आता केलाय तर मस्त असा पराठा. इकडे हा एक घेऊन जा. चपाय का? चला आता मी तिला पराठा खाऊ घालते. हा भाजी बाप्पा आहे. चल मग जेवायला. चल बा जेवायला. चला आता संध्याकाळ झाली. जी काही स्वयंपाकाची काम आहे माझी ती आवरून घेते आणि हा ब्लॉग इथे सेंड करते. भेटूया आपण उद्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. बाय कर ना लवकर. तोपर्यंत बाय. सी यू गाईज.